नमस्कार. आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने कढी पकोडा बनवूयात. त्यासाठी मी फ्रेश कढीपत्ता आणलेला आहे, ताजा झाडाचा तोडून घेतला आहे. आपण आधी एका पातेल्यामध्ये 2 वाटी दही व 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ते चांगलं मिक्स करून घेऊयात. दही जरा जास्त आंबट असल्याने मी थोडंसंच घेतलेलं आहे. जवळजवळ अर्धा लिटरपेक्षा थोडंसं कमी आहे. आपण यामध्ये थोडं पाणी घालून ते चांगलं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊ. हे बघा, सर्व गिठोळ्या फुटलेल्या आहेत, त्यामध्ये कोणतेही लम्स राहिलेले नाहीत. आता आपण कढीची फोडणी तयार करूया. त्यासाठी एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये थोडीशी अर्धा चमचा मोहरी टाकूयात. मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूयात. व त्यानंतर 2 ते 3 पाकळ्या लसूण, 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत व त्यामध्ये टाकल्या. त्या चांगल्या परतून घेऊया. थोडंसं लालसर झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता व थोडीशी कोथिंबीर टाकूया. हे चांगलं परतून घेऊ. आता त्यामध्ये थोडीशी हळद टाकूयात. हळद मिक्स केल्यानंतर आपण जे दही, बेसन पीठ एकत्र करून ठेवलेलं आहे ते यामध्ये टाकून देऊ. हे टाकत असताना गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे, जेणेकरून आपली कढी फुटत नाही. व तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता. मी 1 ते 1.5 तांब्या पाणी टाकलेलं आहे. आता याला चांगली उकळी येईल तोपर्यंत आपण पकोडे तयार करून घेऊयात. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. चवीनुसार मीठ आणि थोडासा किंचित सोडा टाकलेला आहे. सोडा थोडासाच टाकायचा आहे. काय होतं, सोडा थोडा टाकलेल्यामुळे भजी आपली तेलकट होत नाहीत. आणि हे सगळं आपण थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊयात. आपल्याला हे जास्त पातळही करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही करायचं नाही आहे. एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तोपर्यंत कढीला चांगली उकळी आली आहे. कमी गॅस करून त्यामध्ये थोडंसं हिंग आणि चवीनुसार मीठ घालूयात. मीठ आधी घातल्याने कढी फुटत असते, त्यामुळे मीठ आपल्याला उकळी आल्यानंतर घालायचं आहे. आता मस्त तेलात आपण पकोडे तयार करून घेऊयात. माझे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण हे पकोडे चांगले जास्त लालसर सुद्धा तळायचे नाही आहे आणि कच्चे सुद्धा ठेवायचे नाही आहे. आपले पकोडे तयार झाले आहेत. याच पद्धतीने आपण सगळे पकोडे तयार करून घेऊया. हे बघ, सर्व तळून झालेले आहेत. आता आपण हे सर्व एका भांड्यामध्ये काढून घेऊया.
कढईला उकळी आली होती. मी गॅस बंद केलेला आहे व त्यामध्ये सर्व भजी मी टाकलेली आहेत. दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये लाल मिरची टाकली आहे, ती चांगली परतून घेऊन त्याची तडका आपण या कढीला दिलेला आहे. हे बघा, मस्त कढी पकोडे तयार झालेले आहेत. मस्त छानसा कलर त्याला आलेला आहे. आधी आपण फोडणीला थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, त्यामुळे आता आपण वरतून फक्त थोडीशी गार्निशिंगसाठी कच्ची कोथिंबीर टाकूयात. थँक्यू.